नमस्ते, मी रमेश मुकादम, ग्रामोदय विचार माध्यमातून आज काल दिबा पाटील यांच्या नावासाठी दिल्ली जंतर मंतरवर आगरी समाजाचा आवाज दुमदुमला, याबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा. नवी मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव मिळावं या उद्देशानं काल सर्वपक्षीय हक्क परिषदेच्या वतीनं दिल्लीच्या जंतर मंतरवर भव्य असं धरणं प्रदर्शन आगरी कोळी कुणबी बहुजन समाजातर्फे यशस्वीपणे संपन्न झालेलं आहे. या भव्य अशा धरणं प्रदर्शनाचं नेतृत्व खासदार बाल्यामामा म्हात्रे यांनी केलं आणि या ठिकाणी टाळ मृदुंगाच्या वाद्यानं, विठ्ठलाच्या गजराने हा धरणं आंदोलन मोठ्या संख्येनं आगरी कोळी कुणबी बहुजन समाज उपस्थित राहून करण्यात आलेला आहे. पनवेल ते नवी मुंबई दिल्ली या ठिकाणी लोक गेली. कोणी बसने गेला, कोणी विमानाने गेला, रेल्वेने गेलं, कोणी स्वतः प्रायव्हेट कारमध्ये गेलं आणि जवळजवळ 1,500च्या अधिक असं तरुणी एकत्र होऊन जंतर मंतरवर दिबा पाटलांच्या नावाची जयघोष त्या ठिकाणी केलेला आहे. आश्चर्य म्हणजे महाराष्ट्राचे संपूर्ण खासदार, जवळजवळ सर्व पक्षाचे खासदार त्या ठिकाणी उपस्थित राहून महाराष्ट्राच्या एकतेचं दर्शन या ठिकाणी झालेलं आहे. लोकशाहीच्या मार्गानं, सनदशीर मार्गानं नामांतराचा प्रश्न सोडवण्याचं ध्येय खासदार बाल्यामामा म्हात्रे यांनी घेतलं आणि त्याला सकारात्मक प्रतिसाद समाज बांधवांनी दिलेला आहे. तसेच जवळजवळ शरदचंद्र पवार यांचे खासदार सुप्रिया सुळे सहित, तसेच शिवसेना शिंदे गटाचे खासदार आणि महाराष्ट्राचे इतर खासदार, तसेच दिल्लीचे आपचे खासदार संजय सिंग आदी मंडळींनी या ठिकाणी उपस्थित राहिले आणि दिबा पाटलांचं नाव मिळवण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करू असं त्यांनी या ठिकाणी जाहीर केलं. विशेष करून उद्धव शिवसेनेचे संजय राऊत हे त्या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिले आणि राऊतांनी त्या ठिकाणी सांगितलं की या ठिकाणी दिबा पाटलांसारख्या कर्तृत्वान माणसाचंच नाव या ठिकाणी लागेल, अडाणी अंबानीचं नाव लागणार नाही. या ठिकाणी मराठी माणसाचंच नाव लागेल आणि ते दिबा पाटलांचंच लागेल असं त्यांनी स्पष्ट समजलेलं आहे. आगरी कोळी समाज हा लढाऊ आहे आणि शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून आरमाराचं काम या ठिकाणी हा समाज करतो. हा लढवय्या असा समाज आहे आणि या ठिकाणी ते दिबा पाटील यांचं नाव लावण्यास सरकारला भाग पाडतील असंही देखील सांगितलेलं आहे. सदर प्रसंगी बोलताना खासदार बाल्यामामा म्हात्रे यांनी सांगितलं की आमचं जे खासदारांचं शिष्टमंडळ केंद्रीय उड्डाण मंत्री यांना भेटलं आणि त्यांनी हा प्रस्ताव त्यांच्याकडे ठेवला आणि हा प्रस्ताव कॅबिनेटमध्ये ठेवून त्याला मंजुरी घेण्याचं काम आपण करू असं मंत्री यांनी सांगितल्याचं त्यांनी जाहीर केलं. आणि सर्व पक्षभेद विसरून या ठिकाणी समाज बांधव एकत्र आले आणि आपली लोकशाहीची ताकद काय असते, आपण एकत्र येऊन काय करू शकतो हे त्यांनी सिद्ध करून दाखवलेलं आहे. आगरी समाजाच्या जागा जमिनी जरी शासनाने हस्तांतरित केल्या असतील तरी आगरी समाज हा जागृत आहे आणि हा प्रश्न सोडवेल असं त्यांनी या ठिकाणी स्पष्ट सांगितलेलं आहे. त्यांनी दिलेलं निवेदन आणि सरकारी दप्तरी आता हे गेलेले प्रस्ताव हा शासनाला मान्यच करावं लागेल असं एकंदर चित्र आहे. आणि या संदर्भात आपली भूमिका काय, कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.